काय पॉलिसी डिसिजन आहे ना, पॉलिसी डिसिजन चेंज करण्यामध्ये वेळ राहतो. ते चेंज चेंज कर, ठीक आहे ना, ते चेंज व्हायला वेळ लागतो, हे अन्यथा होत नाही. जाऊ त्यांनी पुढे जाऊन समूह शाळा योजनेची आहे, क्लस्टर शाळा आहे ना. अरे पण तसं नाही आहे, आता ते करणार आहे. तुला माहिती आहे का काय आहे, आज तुमच्या समग्र शिक्षा अंतर्गत नव्या तुमच्या वर्गखोल्या आणि रिपेरिंग याचा खर्च किती आहे माहिती आहे का? माझ्या विधानसभेत कितीचा आहे? 7.5 कोटी. कितीचा आहे? 7.5 कोटी. तर लोक सरकारचं काय म्हणणं आहे, आम्ही का खर्च करावं? 7.5 कोटीमध्ये क्लस्टर शाळा आली की आम्ही सगळे एकत्र करून तिथं बोलावू, खर्चही कमी होतो, कंट्रोलही येतो. म्हणून नाही ना सर, पण ते पॉसिबल नाही आहे सर. माझ्या एक वेलतूर याच्यामध्ये जिल्हा परिषद क्षेत्रात 2000 विद्यार्थी आहेत. एक क्लस्टर शाळा काढली तर 2000 विद्यार्थ्यांचे तिथे हे होते ना, येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण होतो सर. गावखेड्यातील मुली ज्या आहेत त्यांच्या सुरक्षित नाही येऊ शकत सर. काय गावखेड्यात ज्या राहणाऱ्या मुली असतात तोरणमाळ आणि सर याच्यामध्ये मानसिक प्राथमिक क्लस्टर शाळेचा यशस्वी प्रधान सचिव जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, त्या मुलांना आणणं आणि नेण्याकरता 500 रुपयाची तरतूद करून दिली. सर फक्त ती 1 किंवा 2 वर्षात चालणार सर. जशी लाडक्या बहिणीची योजना आहे तशीच तो 2 वर्ष चालणार आणि समोर नाही सर, नाही जाणार. तुम्ही बोलू नका. तुम्हा लोकांनी सरकार आणली ना, तुम्ही कशाला बोल मारता? पैसे आले की मारायचे टप्पे. नाही सर, आम्ही त्यातले नाही. मला माहिती आहे. नाही नाही, आम्ही नाही आहे. 90% लोकांनी इथं मतदान केलेलं आहे आणि सरकार आल्यानंतर आम्ही काय करू? आम्ही केलंच नाही सर. नाही नाही, आम्ही हो तुम्ही सांगा बघा काय आहे. खालच्या लेवलच्या लेवलच्या बाया असतात, 7,500 रुपये त्यांनी मारलं. हो त्यांनी दिलं, पण आम्ही त्यांनी मारलं ना, आणि अनेक लोकांनी मारलेलं आहे, मला माहिती नाही, आम्ही त्यातले नाही. असता तुम्ही एकदा हसले की मला माहिती होऊन जातं. ही तुमचीच करणी आहे की तुम्ही त्यांना असते. बघा आजकाल कसं आहे, निवडणूक जिंकण्याची कशी. आता तुमच्याकडे ते झालं, बिहारामध्ये 10,000 टाकले, तिथं पूर्ण बदल झाला. नाही तर इथं तर महाविकास आघाडीची सरकार बसणारच होती, पण शेवटच्या क्षणी बदलून टाकला ना. म्हणजे बघा एक लक्षात ठेवा, हे काय आहे, आजचं राजकारण कसं झालेलं आहे की तुम्हाला माहिती आहे का, मी एकमेव आमदार आहे नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण, एकमेव आहे काँग्रेस, एकमेव. सगळे पडले पण ते मला पाडू शकत का? 15 वर्षापासून सगळ्यांसोबत काम करत आणि एवढ्या सुनामीमध्ये त्यांनी काँग्रेसचा एक माणूस निवडून दिला. हां, आणि मी SC समाजाचा आहे, मला उचलून पोटी धरलं OBC वाल्यांनी. तर हा जो विश्वास आहे, हा विश्वास प्राप्त करून घ्यायला पाहिजे. 62 वर्षामध्ये पहिल्यांदा बुद्धिस्ट आमदार आहे आणि ते असं सुनामीमध्ये का, लोकांचा विश्वास असायला पाहिजे. त्याच्यासोबत जेव्हा आपण काम करतो, त्यांचे जे हेतूज आहे आपण हे करतो तेव्हा. म्हणून आता जे काही विरोधक म्हणून जी भूमिका मांडायची आम्ही मांडतो, पण पॉलिसी डिसिजन चेंज करणं हे फार कठीण आहे. सरळ सांगतो, म्हणजे असं नाही आश्वासन द्यायचं हो मी बघतो वगैरे, त्याचा तो विषय नाही आहे माझा. माझा विषय कसा आहे, पॉलिसी डिसिजन त्यांनी केलेलं आहे, ते चेंज करण्यामध्ये अनेक अडचणी येतील, पण आपण प्रामाणिक प्रयत्न करू हे मात्र. ठीक आहे ना? पुढच्या वेळेस लाडक्या बहिणीने करू नका. बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नाही हे बघा, अरे जबरदस्ती टाकले. बघा फॉर्म नाही भरणार, काही नाही, ते काय म्हणतात आम्ही थोडी मागितलं, तुम्ही टाकलेत आम्ही घेतले. कसं आहे, पण माझं काय म्हणणं आहे, बघा तुम्हाला तुमची ताकद काय आहे. बाबासाहेबांनी जेव्हा आणि स्पेशली महिलांना सांगतो, अमेरिकेमध्ये जे झालं नाही, पूर्ण युरोपमध्ये झालं नाही, ते बाबासाहेबांनी एकाच दिवशी केलं. काय केलं? महिलांना वोटिंगचा अधिकार. 100 वर्षानंतर अमेरिकेमध्ये महिलांना वोटिंगचा अधिकार मिळाला. युरोपमध्ये 100पेक्षा जास्त वर्षानंतर मिळाला आणि बाबासाहेबांनी पहिल्या दिवशी दिला. आणि याची ताकद कशी आहे आपण विचारत नाही ना. तुम्ही जाता का वोटिंग करायला? मला नाही वाटत कोणी जात. हे जे खालच्या स्तराचे लोक जातात ते का जातात? 500 मिलेंगे, 1000 मिलेंगे म्हणून जातात. म्हणून त्यांचा 90% होतो, तुमचा 50%. हे व्हायला पाहिजे. बघा मताची ताकद काय आहे,
मताची ताकद याकरता दिली आहे की आपल्यावरती अन्याय झाला तर त्याला आपण प्रत्युत्तर देण्याकरता मताची ताकद. उदाहरण देऊ तुम्हाला, अयोध्याचं मंदिर व्हावं सगळ्यांच्या मनामध्ये होतं. अयोध्याचं मंदिर झालं, त्यानंतर काय झालं, या लोकांच्या अंगात आली आम्हाला तिथे इंटरनॅशनल कॉरिडॉर पाहिजे, आम्हाला त्याला मॉल पाहिजे, हे पाहिजे. आजूबाजूचे घरं तोडले, मंदिरं तोडले, व्यवसाय उद्ध्वस्त केले. काय अधिकार होता त्यांच्या हातामध्ये, काय ताकद, काय नाही, एका मताचं. ज्या अयोध्यामध्ये BJP ज्या अयोध्याच्या माध्यमातून सत्तेत आली त्या अयोध्यामध्ये BJPचा पराभव झाला. समजून घ्या, ही ताकद आहे आपल्या मताची. म्हणून मतं कधी विकू नका, ही माझी विनंती आहे. ठीक आहे. मुलांची शासनच असे आहे सर, आतापर्यंत 2014 पासून एकूण 66,000 प्राथमिक शाळा ज्या आपल्या मराठी शाळा आहेत सर महाराष्ट्रातले बंद पडत आहेत सर. आणि धर्माला खूप वाव मिळत आहे. काय सुकांतिकामध्ये द्यायला तरी बीजेपीलाच कसं काय तोच आहे बघा, काय एकदा सत्ता हातात आली तर मग आपण कसं त्याला